ही एकतानगर मधली दृश्य आपण बघतोय। ही चिमुकली आहे जिला आता सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे, कारण इमारतीच्या खाली पार्किंग मध्ये प्रचंड पाणी साचलंय आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचं आता स्थलांतर केलं जात आहे। आपण ही दृश्य बघतोय, तिथली थेट दृश्य आहेत। खडकवासलातून जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता हे पाणी साचलेलं आहे। या इमारतीमधल्या लोकांची कशी सुटका केली जाते आपण बघतोय। टायरच्या सहाय्याने इथल्या नागरिकांना वाचवलं जातं। लहान मुली आहेत ज्यांना या पार्किंग मधून आता जिथे पाणी साठलेलं आहे खरं तर तिथून आता सुखरूपपणे बाहेर आणलं जात आहे। ही दृश्य बघतोय आपण। महापालिकेनं नागरिकांना घाबरून जाऊ नका असं आवाहन सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे। पूर्णपणे पार्किंग मध्ये पाणी साचलं इमारतीच्या। ही दृश्य बघतोय आपण आणि त्यामुळे इमारतीमधल्या नागरिकांचं आता स्थलांतर केलं जात आहे, त्यांना सुखरूपपणे इथून बाहेर काढलं जात आहे। ही दृश्य आपण बघतोय। त्यांचं जे काही आवश्यक सामान आहे त्या सामानासह आता या नागरिकांचं इथून स्थलांतर केलं जात आहे, त्याची ही दृश्य बघतोय आपण। नातेवाईकांकडे जात आहे की इथे सोय आहे आपली महापालिकेने केलेली, स्वच्छ डेटॉलनी वगैरे हे क्लीन करा बरं का। झाले ना। एकतानगर मधले हे सगळे नागरिक आहेत। द्वारका सोसायटीमध्ये पाणी शिरलं, त्याच्या इमारतीमध्ये त्याच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे आता टायरच्या सहाय्यानं इथं नागरिकांचं रेस्क्यू केलं जाते। सुरक्षित जागी त्यांना नेण्यासाठी इमारतीमधून बाहेर कसं आणलं जात आहे त्याची ही पुढे न्यूजवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आता नागरिकांचं इथून रेस्क्यू केलं जात आहे असं सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय, काय याबाबतचे आणखी तपशील? टीम आलेली आहे म्हणजे फायर ब्रिगेडची महापालिकेची। सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये आपण पाणी शिरल्याचं बघतोय। त्या सोसायट्यांमधून ज्यांना बाहेर पडायचं आहे अशा लोकांना बाहेर काढलं जात आहे। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवलं जात आहे। आपण जी सोसायटी पाहतोय, ज्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये आपल्याला पाणी दिसतंय त्यातून विसर्ग वाढवल्यानंतर आणखी पाणी पातळी जी आहे ती वाढू शकते आणि त्यामुळे लोकांनी अगोदरच घराबाहेर पडलं पाहिजे। आपण ही बहुमजली इमारत बघतो, वरच्या बाजूला आपण जर बघितलं तर साधारणपणे 4 ते 5 मजली ही इमारत आहे आणि या इमारतीत प्रत्येक मजल्यावर लोक आहेत। मात्र जेव्हा पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येतं तेव्हा काही लोक दुसऱ्या मजल्यावर, दुसऱ्याहून तिसऱ्या मजल्यावर जातात, पण सहसा लोक या इमारतीतून बाहेर पडत नाहीत असा इथला अनुभव आहे। पण ज्यांना कोणाला सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबायचं अशा लोकांना या सगळ्या भागातून रेस्क्यू केलं जातं आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे किंवा ज्यांची पर्यायी दुसरी घरं आहेत त्यांना त्या ठिकाणी सोडलं जातं। आता आपण बघितलं की काही वेळापूर्वी जे कुटुंब होतं पहिल्या मजल्यावर राहणारं, त्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाला पुणे महानगरपालिकेच्या अगदी निश्चित आणि यापुढे सुद्धा त्यांची सोय आता पालिकेनं केलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर इथल्या सगळ्याच नागरिकांना सुरक्षित जागी नेणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर सगळ्या माहितीसाठी।